मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधान भवनामध्ये पोहोचले। बुलेटवर फडणवीसांच्या मागे आशिष शेलार बसले होते, तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंत्रालय टू वर्षा असा बुलेटनं प्रवास केला। शिंदेंनी सुद्धा इलेक्ट्रिक कारनं प्रवास केला। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस थेट दुचाकीवरून विधान भवनात पोहोचले। फडणवीसांनी बुलेटचं सारथ्य केलं। बुलेटवर फडणवीसांच्या पाठीमागे आशिष शेलार होते। विधान भवनातल्या कार्यक्रमानंतर फडणवीस मंत्रालयातल्या कॅबिनेट बैठकीसाठीही बुलेटवरूनच गेले। प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। तर उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात पोहोचले। पेट्रोल डिझेलच्या ऐवजी ईव्ही कार वापरणं मी कालपासून सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर सुरक्षा विषयक जेवढ्या आवश्यक गाड्या आहेत तेवढ्या ताफ्यामध्ये आहेत, बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे डिझेल पेट्रोलची बचत करणं हे प्रधानमंत्री महोदयांनी देशहिताचं राष्ट्रहिताचा जो निर्णय घेतलेला आहे, यांनी जो अपील केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला देशातल्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे। शिंदे यांनी प्रवासासाठी MG विंडसर ही इलेक्ट्रिक गाडी वापरली, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून पालखी मार्गाची पाहणी केली। प्रधानमंत्र्यांचे आवाहन केलं ते देशहिताकरता आहे आणि त्यामध्ये विशेषतः पेट्रोल डिझेल आपण 87% इम्पोर्ट करतो आणि आता या विशेषतः अमेरिका इराण युद्धानंतर काय स्थिती आहे ती लक्षात घेता आपल्या सगळ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून त्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा। नितेश राणे यांनी सुवर्णगड या बंगल्यावरून विधान भवनापर्यंत पायी प्रवास केला। आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण आज सकाळीच विधानसभेपर्यंत प्रवास टू व्हीलर बाईकनी केलेला आहे। आम्ही आमच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केलेल्या आहेत आणि म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकाने हे कुठलंही पक्षीय राजकारण न आणता, हे कुठलाही पक्षाचा विषय नाही आहे, आदरणीय पंतप्रधानांनी देशाचे पंतप्रधान म्हणून केलेलं आवाहन आहे, म्हणून प्रत्येक नागरिकांनी ते पाळलं पाहिजे। एकीकडे मुंबईमध्ये CNGच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली। महानगर गॅस लिमिटेडच्या दरामध्ये किलो मागे 2 रुपयांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरामध्ये सुद्धा 2 रुपयांनी वाढ झाली आहे। मुंबईत CNG 2 रुपयांनी महाग झालाय। महानगर गॅस लिमिटेडनं CNGच्या दरात किलो मागे 2 रुपयांची वाढ केली आहे। मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले असून CNGचा दर आता प्रति किलो 84 रुपयांवर पोहोचलाय। ते वाढ करतायत तर मग आम्हाला रिक्षाचं भाडं बी वाढ पाहिजे, हे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। नक्की परवडणार आता तुम्हाला रिक्षा चालवणं? शक्यच नाही हो। मीटर भी बढ़ना चाहिए, हर चीज का महंगाई बढ़ते जा रहा है, उसके हिसाब से हमारा मीटर भी बढ़ना चाहिए। आता महागाई सुद्धा वाढत चालले, पण आता गॅसचे भाव 2 रुपये वाढले, म्हणजे आमचं तर भाडं वाढलंच पाहिजे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयांचं अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दरवाढ अपरिहार्य असल्याचं MGLनं म्हटलंय। इकडे अमूल आणि मदर डेअरीनं दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ केली आहे। पशुखाद्य, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे। तर तिकडे एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात केली आहे। त्यानुसार एअर इंडियाची दर महिन्याला 1200हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द होणार आहेत। जेट फ्युएलच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ झाल्यानं विमान कंपन्यांवर आर्थिक ताण वाढलाय। 43 महिन्यातला सर्वाधिक घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये पाहायला मिळालाय। एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर 8.30% पोहोचलाय। दैनंदिन गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, इंधन महाग झालंय। अमेरिका इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचं संकट निर्माण झालंय, त्यामुळे देशात महागाईचं संकट घोंगावतंय। तर पंतप्रधानांनी केलेल्या इंधन बचतीच्या आव्हानाला अगदी सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली।
तर निवडणुकीच्या दरम्यान मोदींनी बचतीचं आवाहन का केलं नाही असा सवाल सुद्धा शरद पवारांनी उपस्थित केलाय. पंतप्रधान मोदींनी केलेलं आवाहन सर्वांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे. देशातल्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. देशासमोर आणखी अशी स्थिती येऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. इंधन बचतीचा निर्णय घ्यायला वेळ का लागला? निवडणुका सुरू होत्या तेव्हा याचं गांभीर्य नव्हतं का? निवडणुकीचे निकाल लागून गेल्यानंतर केंद्र सरकारने हे सगळे निर्णय घेतले. मोदींचं आवाहन त्यांचे नेते किती दिवस पाळतात हे पाहावं लागेल. ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, सातत्य ठेवावं. उद्यापासून फडणवीसांनी दुचाकीवरच यावं तर लोक गांभीर्यानं घेतील. तर सुनेत्रा पवार यांनी मुंबई पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास केलेला आहे आणि मोदींच्या आव्हानाला त्यांनी हरताळ फासला. पंतप्रधान मोदींकडनं इंधन बचतीचं आवाहन करण्यात आलेलं असताना सुनेत्रा पवारांनी चार्टर्ड विमानानं प्रवास केलाय. तर रवींद्र चव्हाण आणि महाजन यांचा देखील चार्टर्ड विमानानं प्रवास करून मोदी आणि फडणवीसांच्या आव्हानानंतर अगदी छान त्यांची काटकसर सुरू आहे असं खोचक ट्विट रोहित पवारांनी केलं. चव्हाण आणि महाजन यांचा चार्टर्ड विमानासह फोटो रोहित पवारांकडनं पोस्ट करण्यात आला. तर बहुतेक यांची विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत असा टोला देखील रोहित पवारांनी लगावलाय. ठाकरेंच्या नेत्यांनी सुद्धा विधान भवन ते शिवालय असा पायी प्रवास केला. भाजपचे नेते 4-4 गाड्या घेऊन फिरतात त्याचं काय असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला. तर मुख्यमंत्र्यांनी इंधन संकट टळेपर्यंत बाईकवरच फिरावं असा खोचक सल्ला अनिल परब यांनी दिलाय. प्रतिसाद द्यायला काहीच हरकत नाही बरं का. फक्त देशाला त्यांनी उल्लू बनवू नये. स्वतः वेगळं करायचं आणि लोकांना वेगळं सांगायचं. स्वतःचे सगळे लोक, स्वतः, सरकार, पार्टी आणि खरोखर देशासाठी असं करायची गरज झाली तर आम्ही करू ना. आता जोपर्यंत ही समस्या संपत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री बुलेटवर फिरणार आहेत का हा प्रश्न आहे. आजही कल्याणपासून डोंबिवलीला जायला लोक चार्टर वापरत होते. छोट्या छोट्या अंतरासाठी लोक चार्टर वापरतात, हेलिकॉप्टर वापरतात. या सगळ्याला कात्री लावली पाहिजे. तर पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर शासकीय अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. तसंच दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन परिपत्रकामधनं करण्यात आले. परकीय चलन वाचवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मंजूर असलेले परदेश दौरे रद्द करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी नवीन दौऱ्यांची आखणी करू नये. दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा. कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळांना भेटी दरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा. अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामाकरता आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील 1 दिवस मेट्रो, लोकल किंवा बसनं प्रवास करावा. इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करावी. मंत्रालयीन, विभागीय, जिल्हास्तरीय बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा. विद्यापीठांनी सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करावी. पोलीस विभागानं कोणत्याही प्रयोजनाकरता बाईक रॅली किंवा वाहनांच्या मिरवणुका यासाठी परवानगी देऊ नये. माहिती आणि जनसंपर्क खात्यानं माफक प्रमाणात जाहिराती प्रसारित कराव्यात. अनावश्यक खर्च टाळावा. फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. लाईटच्या होर्डिंगसाठी डीजी सेटचा वापर करू नये. कार्यालयीन कामाकरता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळावा. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, एसी सारखी उपकरणं बंद करावीत. एसीचं तापमान 24 ते 26 अंशांवर ठेवावं. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सोलार यंत्रणा बसवण्यावर भर द्यावा. खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी, वसतिगृह, पोलीस भोजनालय, रुग्णालय यांनी मेन्यूमध्ये बदल करावे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी समुपदेशन करावं. सोयाबीन, सूर्यफूल तेलाऐवजी मोहरीचं तेल, शेंगदाणा तेलाला प्रोत्साहन द्यावं. पीएनजीचा वापर वाढवण्यासाठी प्रलंबित असलेल्या जोडण्यांना तातडीनं परवानगी द्यावी. मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना अनिवार्यपणे पीएनजीचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावं. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढवावा.
सर्व प्रशासकीय विभागांनी पुढील 6 महिन्यांसाठी सल्लागाराची नेमणूक करू नये. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर कांदा फेकत किसान काँग्रेसनं आंदोलन केलं. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे किसान काँग्रेसने आक्रमक होत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील लासूरमध्ये शेतकऱ्यांना संताप व्यक्त करत कांदा फेकत ठिय्या आंदोलन केलं. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे किसान काँग्रेस आक्रमक झाली. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर कांदा फेकत आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी किसान काँग्रेसच्या आंदोलकांची धरपकड केली. कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावं. कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळावा. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे आणि काढणीचा खर्चही निघणं कठीण झाल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. तिथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये कांद्याला अवघा 100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळलाय. वैजापूर तालुक्यातील करंजगावचे शेतकरी विश्वनाथ उगलेंनी 20 क्विंटल कांदे विक्रीसाठी आणले होते. मात्र खर्च जवळपास 2900 रुपये असूनही त्यांना फक्त 2000 रुपये मिळत होते. संतप्त शेतकऱ्याने मार्केटच्या गेटवरच कांदे फेकत ठिय्या आंदोलन केलं आणि कांद्याच्या ढिगाऱ्यावर झोपून निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. केंद्राच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. कच्ची आणि रिफाइंड अशा दोन्ही प्रकारच्या साखर निर्यातीवर हे निर्बंध लागू असणार आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे. हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणेन. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रानं 1.59 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. मात्र प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये ऊसाचं उत्पादन कमी झाल्यामुळे देशांतर्गत उत्पादन घटलंय. सलग दुसऱ्या हंगामात भारत स्वतःच्या वापरापेक्षा कमी साखर उत्पादन करण्याची शक्यता आहे. आनंद परांजपे यांच्याकडनं राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा देण्यात आलेला आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्याचं आनंद परांजपे यांनी पत्राद्वारे म्हटलेलं आहे. विधान परिषद न मिळाल्यामुळे परांजपे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. तर आता आनंद परांजपे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडनं मिळते. काही दिवसांपूर्वीच परांजपे यांनी शिंदेची भेटही घेतली होती. पुण्यामधल्या दिवे घाटात कोयता गँगची दहशत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर करत कारवाईची मागणी देखील केली आहे. पुण्यातल्या दिवे घाटात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. दिवे घाटातला एक मुख्य रस्ता व्यापून 100 ते 150 गाड्यांनी आलेली ही टोळकी दहशत माजवतायत. आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी कारवाईचं आवाहन केलंय. मोटरसायकलवर आलेल्या या टोळक्यांच्या हातात कोयते आहेत. अनेक मुलं ट्रिपल सीटनं पोहोचली आहेत. काहींच्या हातात तलवारीही दिसत आहेत. अनेक गाड्यांना नंबर प्लेटही नाहीत. त्यापैकी अनेकांचे सायलेन्सर मॉडिफाय केलेत. रोहित पवारांनी ट्विट करत याबद्दल कारवाईची मागणी केली. यांना वेळीच वेसण घातली नाही तर कायद्याला भीक न घालणारी ही टोळकी उद्या गुन्हेगारी कृत्य करून पुण्याच्या गुन्हेगारीत भर घालण्याचं काम करतील. पोलिसांनी तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन हे कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. आणि आता बातमी येते उत्तर प्रदेशातून. उत्तर प्रदेशामध्ये तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो. 100हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. वादळामुळे झाडं, विजेचे खांब उन्मळून पडलेत. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये मातीच्या घरांचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. वादळामध्ये पत्र्यासह हवेत उडतानाचा एका व्यक्तीचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो.
वादळी वाऱ्यात एक व्यक्ती चक्क हवेत उडाल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. संबंधित व्यक्तीनं एक बॅनर पकडून ठेवला होता आणि वादळाच्या वाऱ्यानं तो व्यक्ती बॅनर सहित हवेत उडाल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. सोसायटीच्या वाऱ्यामुळे झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले, त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला. ग्रामीण भागात मातीची घरं आणि पत्र्याचे शेड उडून गेलेत, तसंच पिकांचंही मोठं नुकसान झालंय. मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे अनेक भागांमधले रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनानं बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू केले, तर हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा दिलाय. महत्वाची बातमी आपण पाहूयात नाशिकमधून. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांना खरात प्रकरण भोवलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं भांडेंच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. प्राथमिक चौकशीमध्ये भांडे दोषी आढळल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. तर भोंदूबाबा खरात सोबत उपजिल्हाधिकारी भांडेंचे कॉल रेकॉर्ड सुद्धा समोर आले. खरात आणि भांडेंमध्ये 143 फोन कॉल झाल्याची माहिती आहे. 83 वेळा खरातने भांडेला फोन केला, तर 60 वेळा भांडेंनी खरातला कॉल केले.